प्रेज लॉर्ड प्रियानो, देवाची स्तुती असो. आज पुन्हा एकदा मी देवाचं वचन तुमच्यापर्यंत घेऊन आलेलं आहे. देवाची वाणी, देवाचा संदेश तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे. मागच्या अनेक संदेश जे मी यूट्यूबवर टाकले होते ते तुम्ही पाहिले, तुम्ही आशीर्वादित झाला. देवाने तुम्हाला आशीर्वादित केलं, याबद्दल मी देवाचे आभार मानते आणि तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल देखील मी तुमचे आभार मानते. तर आज देखील मी एक देवाचा संदेश तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे. आजचा जो संदेश आहे तो अशा लोकांसाठी आहे जे थांबण्याचा निर्णय घेत आहेत किंवा मागे जाण्याचा निर्णय घेत आहेत, किंवा जे लोक ज्यांना स्वतःच्या पाचारणाबद्दल खात्री नाही आहे किंवा सेवेमध्ये पुढे कसं जावं याविषयी काही मार्गदर्शन नाही आहे, की पुढे काय करावं याविषयी प्रश्नचिन्ह आहे. तर अशा लोकांसाठी हा संदेश आहे. देवाने माझी या वचनाद्वारे भेट घेतली, म्हणून हा संदेश मी तुमच्यापर्यंत आणत आहे, की जेणेकरून तुम्हाला देखील उत्तेजन मिळावं. हालेलुया. आपल्याला माहिती आहे एलिया संदेशाबद्दलही आपल्याला माहिती आहे, आणि अलिशा जो एलियाच्या मागे जाणारा तो देखील त्याच्याबद्दलही माहिती आहे. आपण अलिशाबद्दलच शिकणार आहोत आणि पाहणार आहोत. हालेलुया. तर आपण पाहतो की अलिशा जो आहे तो एलियाच्या मागे जातो आणि शेवटी अलिशाला एलियाच्या दुप्पट वाटा मिळतो. दुप्पट आत्म्याचा वाटा अलिशाला भेटतो. तर आपण ते वचन वाचूया. दुसरे राजे 2 अध्याय आणि 2 वचन मी तुमच्यासाठी वाचते. एलिया अलिशास म्हणाला, परमेश्वर मला बेथेल येथे पाठवित आहे, तर तू येथेच थांब. अलिशा म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला कधी सोडावायचा नाही. मग ते बेथेल येथे गेले. इथे एलियाला आपल्याला माहिती आहे की एलियाला परमेश्वर स्वतःकडे घेऊन जातो. त्याचा जो समय येतो त्यावेळेस एलिया अलिशाला सांगत आहे की मी तुला परमेश्वर मला बेथेल येथे बोलवत आहे, तर तू इथेच थांब. इथे एलिया अलिशाला सांगत आहे की तू इथेच थांब, कुठेही जाऊ नको. आणि पण अलिशा ऐकत नाही आहे. अलिशा त्याला म्हणतो, मी तुझ्या मागे येणार आहे. माझा निर्णय आहे की मी तुझ्या मागे येण्याचा. हालेलुया. अलिशा तिथं थांबण्याचा किंवा मागे जाण्याचा किंवा सोडून देण्याचा निर्णय घेत नाही, तर एलियाच्या मागे जाण्याचा निर्णय अलिशा घेतो. पुन्हा एकदा दुसऱ्यांदा देखील एलिया सांगत आहे अलिशाला. 4 वचन. एलिया त्यास म्हणाला, अलिशा, परमेश्वर मला यरीहोस पाठवित आहे, तर तू येथे थांब. तो म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडावायचा नाही. हालेलुया. पुन्हा पुढे देव त्याला यरीहोला बोलवतो आणि त्यावेळेस एलिया सांगतो की तू इथेच थांब, मला देव यरीहोला जायला सांगत आहे. तो म्हणतो, नाही, मी तुझ्या मागे येणार आहे, मी तुला सोडणार नाही आहे. मी तुझ्या मागे येण्याचा निर्णय केलेला आहे. हालेलुया. आणि परत एकदा तिसऱ्यांदा देखील अशाच प्रकारे एलिया त्याला सांगतो. 6 वचन. एलिया त्यास म्हणाला, परमेश्वर मला यार्देनेकडे पाठवित आहे, तू येथेच थांब. तो म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडावायचं नाही. आता देव एलियाला यार्देनेच्या पलीकडे बोलवत आहे आणि इथे देखील सांगत आहे की एलिया त्याला, थांब इथेच, मी यार्देने पलीकडे जातो आहे. तरी देखील अलिशा म्हणतो की नाही, मी तुझ्या मागे येणार आहे. आता पुढे काय होणार आहे याची कल्पना अलिशाला नव्हती. एलियाने सांगितलं नव्हतं किंवा देवाने एलियाला देखील सांगितलं नव्हतं की अलिशाला सांग मागे येण्यासाठी किंवा तुला पुढे जाऊन एलियाप्रमाणे सेवा करायची आहे, असं कुठचंही वाणी एलियाद्वारे किंवा स्वतः देव एलिशाशी देखील बोलला नव्हता. तरी देखील एलिशा निर्णय करतो की एलियाच्या मागे जाण्याचा. हालेलुया. तीनदा एलिया सांगत आहे की तू थांब, इथेच थांब, येऊ नको माझ्या मागे. तरीही अलिशा जो आहे तो एलियाच्या मागे जातो. हालेलुया. कित्येक वेळा प्रियानो आपल्याला पण अशाच प्रकारे निराशा येते आणि सेवेमध्ये कशा प्रकारे पुढे जावं हे समजत नाही आपल्याला. पण आपण जे काही सेवक आपल्याला दिले अधिकारी आहेत त्यांच्या अधीन राहून आपण जे काही सेवा देवाने दिलेली आहे ती सेवा आपण करत राहिली पाहिजे.
माहीत नाही आणि अलिशाप्रमाणेच आपल्याला आपला देव देखील उपयोग करू शकतो. जसं अलिशाला माहिती नसताना देखील तो एलियाच्या अधीन राहून सेवा करत होता, त्याचप्रमाणे आपण देखील केली पाहिजे. हालेलुया. पुढे 9वं वचन. त्यापूर्वी बरेचसे जे संदेष्टे आहेत त्यांचे शिष्य देखील जमा झाले. त्यांना देखील समजलं की एलियाला आता देव घेऊन जाणार आहे आणि ते देखील अलिशाला सांगत आहेत की आता एलियाला देव घेऊन जाणार आहे म्हणून. आणि अलिशा म्हणतो मला माहिती आहे. तरी देखील बाकीचे सगळे थांबले, पण अलिशा थांबला नाही. अलिशा एलियाच्या मागे जाण्याचा निर्णय करतो. हालेलुया. आणि शेवटी एलिया त्याला प्रश्न विचारतो. 9वं वचन. तो पलीकडे गेल्यावर एलिया अलिशास म्हणाला, मला तुझपासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग. अलिशा म्हणाला, आपल्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठायी यावा. हालेलुया. 3दा त्याला थांबवून देखील तो थांबत नाही आहे. हे पाहून एलिया त्याला प्रश्न विचारतो, आता मी काय करू तुझ्यासाठी. आणि मग तो सांगतो की मला आपल्या ठाईचा दुप्पट वाटा मला दे. आपण प्रामाणिकपणे आणि देवाच्या भयामध्ये राहून, देवाच्या सेवकांच्या अधीन राहून जर सेवा केली किंवा देवाच्या मागे चाललो, तर न जाणो अलिशाप्रमाणेच देव देखील आपला उपयोग करेल. हालेलुया. तर निराश होऊ नका किंवा कुठच्याही पाचारण्याची खात्री नसली किंवा पुढे काय करावं याविषयी संभ्रमात जरी असला तरी देवाची वाणी ऐकून, देवाच्या वचनाला धरून जे अधिकारी तुमच्यावर आहेत त्यांच्या अधीन राहूनच तुम्ही सेवा करत राहा. कारण देव आपला पुढे काय उपयोग करेल हे देवालाच माहिती आहे. हालेलुया. तर यावेळेस मी तुमच्यासाठी प्रार्थना करते. मला आशा आहे या संदेशाने देवाने तुमची भेट घेतलेली आहे आणि आता यापुढे तुम्ही निराश राहणार नाही, तर तुम्ही किंवा थांबणार नाही किंवा मागे जाण्याचा निर्णय करणार नाही आणि तुम्ही पुढे जाणार आहात आणि जे काही सेवा देवाने दिलेली आहे ती सेवा, ते देवाचं कार्य पुढे नेणार आहात. हालेलुया. यावेळेस मी प्रार्थना करते. परमेश्वर पित्या माझ्या बाप्पा, जितके म्हणून हा संदेश पाहत आहेत, ज्यांच्यापर्यंत हा देवा तुझं वचन पोहोचत आहे, त्या सर्वांना तू स्पर्श कर. परमेश्वर पित्या, तू उत्तेजन दे, त्यांना तुझ्या आत्म्याने भर म्हणून प्रार्थना करते. आणि जे काही सेवा कार्य त्यांच्या जीवनात ठेवलेली आहे यामध्ये त्यांनी मागे न राहता प्रभू पुढे जावं असं कर. परमेश्वर पित्या, तू त्यांना मार्गदर्शन दे. प्रभू, त्यांनी कशा प्रकारे सेवा करावी, कशा प्रकारे पुढे जावं याविषयी प्रभू तू त्यांच्या आत्म्याची भेट घे म्हणून प्रार्थना करते. प्रभू, तुला सर्व आदर महिमा देते. प्रभू, येशूच्या नावात प्रार्थना मागते. आमेन. तर एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी मी ठेवते की अलिशाने निर्णय केला की एलियाच्या मागे जाण्याचाच. तर आज आपण हे स्वतःला विचारूया की माझा एलिया कोण आहे. आपण कुणाच्या मागे जाणार आहोत. हालेलुया. आणि हा प्रश्न ठेवून आपण पुढे सेवा करत राहूया आणि देवाच्या वचनाला धरून पुढे जात जाऊया. हालेलुया. धन्यवाद.